प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या पवित्र नावात मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहेत. आज आपण त्या महान जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यासाठी जमलेले आहोत. आपला परमेश्वर ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जिथे कुठे असाल आपण परमेश्वरावर लक्ष लावूया. प्रभूचा आशीर्वाद घेण्यासाठी ह्या स्तुती आराधनेमध्ये आपण सहभागी होऊया. ह्या स्तुती आराधनेमध्ये आपण पवित्र आत्म्याने भरणार आहोत. Praise you, Jesus. ह्या स्तुती आराधनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यावर येणार आहे. हालेलुया. म्हणून आपलं लक्ष त्या प्रभूवर केंद्रित करूया. संत पौल सांगत आहे की कसल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, हालेलुया. तर सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराला आभाराचा यज्ञ अर्पण करा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आपण लॉकडाऊनमध्ये आहोत तरी सुद्धा ऑनलाईनद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करत आहोत. ही सर्वात चांगली गोष्ट आहे. हालेलुया. स्तोत्रकार दावीद म्हणत आहे की परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया. परमेश्वर येरुशलेम पुन्हा उभारत आहे. Praise the Lord. इस्रायलमध्ये जे पांगलेले लोक आहेत त्यांना परमेश्वर एकत्र आणत आहेत. हालेलुया. भग्न हृदयी लोकांना परमेश्वर बरे करतो. Praise you, Jesus. तो त्यांच्या जखमांना पट्टी बांधतो. हालेलुया. परमेश्वर आकाशातील ताऱ्यांची गणती करतो. हालेलुया. आमचा परमेश्वर महान सामर्थ्यवान आहे. Praise the Lord. त्याची बुद्धीला मर्यादा नाही. हालेलुया. परमेश्वर नम्र लोकांना उंचावतो. हालेलुया, Jesus. परमेश्वर जे पडलेले आहेत त्यांना उठवितो. Praise you, Jesus. परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया. परमेश्वर मेघांना आकाश आच्छादितो. हालेलुया. तो भूमीवर पाऊस पाडितो. हालेलुया. डोंगरावर गवत उगवते. हालेलुया. परमेश्वर पशूंना व कावल्यांच्या पिलांना अन्न देतो. हालेलुया. जे परमेश्वराचे बळी धरतात व त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. Praise the हे Lord. यरुशलेमा परमेश्वराचा गौरव कर. हालेलुया. हे सियोना तू आपल्या देवाचे स्तवन करा. हालेलुया. आपण देखील हात उंच करून त्या जिवंत परमेश्वराला स्तवन देऊया, त्याला आभार देऊया. थँक्यू लॉर्ड. Thank you, Lord. प्रेज Thank you, जीसस. Jesus. प्रभू आम्ही तुला Jesus. धन्यवाद देत आहोत, Thank you, तुझी Lord. स्तुती Hallelujah, करत Lord. आहोत, तुझी स्तुती कारण करत तू आहोत, महान तुला आहेस, धन्यवाद तू देतो, आमचा तुझा देव आभार आहेस, मानतो. Thank तू you, आमचा Lord. राजा आहेस. Praise वी you, thank you, प्रेज Lord. यू लॉर्ड. Thank you, थँक्यू Jesus. जीसस. Hallelujah, प्रेज यू hallelujah, जीसस. hallelujah. थँक्यू लॉर्ड. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा.
तुला धन्यवाद देतो आहोत. Thank you, Lord. धन्यवाद तुझी स्तुती करत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत, तुझे आभार Thank you, Lord. मानत आहोत. Praise you, Lord. Jesus. Praise Thank you, you, Lord. Jesus. Thank you, Thank Lord. you, Praise Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise Praise you, you, Lord. Thank तुझी you, स्तुती Jesus. करत आहोत, Praise तुला you, धन्यवाद Jesus. देत आहोत, तुझे धन्यवाद आभार येशू. मानत आहोत. Thank you, Thank you, Lord. Lord. Thank you, Praise you, Jesus. Praise you, Jesus. तुझा Jesus. महिमा वर्णित Thank you, आहोत. Thank Jesus. you, Lord. Praise you, Praise you, Jesus. Jesus. आता आपण शांत राहूया, डोळे बंद करूया. परमेश्वराची आपण आराधना करत आहोत. जेव्हा शिष्य बंद खोलीमध्ये भयभीत होते, तेव्हा प्रभू येशू त्यांच्यामध्ये जातो आणि सांगतो, तुम्हास शांती असो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आज प्रभू येशू आपल्याला शांती देत आहे. त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देत आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. त्याचं वचन म्हणत आहे की जितक्यांना देवाचा पवित्र आत्मा चालवत आहे, तितके देवाची मुलं आहेत. आणि जर तुम्ही देवाची मुलं आहात, तर तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात आणि ख्रिस्ताबरोबर तुम्ही वारीस आहात. Jesus. तुम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. Jesus. त्या सामर्थ्याच्या आत्म्याने आपण देवाला आब्बा, बापा, डॅडी अशी हाक मारतो. Jesus. आपला देव लांब नाही, आपला देव जवळ आहे. Lord Jesus. आपण देवाचे जिवंत आणि पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. Jesus. परमेश्वर आपल्या अंतःकरणात वस्ती करत आहे. Worship you, Jesus. त्याचा पवित्र आत्मा, त्याचा शिक्का आपल्यावर मारलेला आहे. Hallelujah, Lord. आपण येशूचे आहोत. वी बिलॉंग टू जीसस. वी बिलॉंग टू होली स्पिरिट. त्याची आपण आराधना करूया. त्या पवित्र आत्म्याने आपण भरून जाऊया. त्या येशूला आपण विनंती करूया की तुझा पवित्र आत्मा मला दे. ह्या जगातील सर्वात सुंदर अशी देणगी, ब्युटिफुल गिफ्ट जी असेल ती आहे पवित्र आत्मा. त्या पवित्र आत्माचा आपण स्वीकार करूया. कम होली स्पिरिट. ये पवित्र आत्मा ये. या आराधनेमध्ये प्रभू येशू मला पवित्र आत्म्याने भरून टाक. कम अँड फिल मी विथ युअर पॉवर. थँक यू जीसस. यवान के साथ स्तुति गाएंगे, यीशु मेरे खुदा। उपकार
We worship your holy name. प्रभु आम्ही तुझी आराधना करत आहोत, तुला स्तुतीचा यज्ञ करत आहोत. हालेलुया. We thank you Lord. We praise you Jesus. We worship your holy name. Hallelujah. Thank you Lord. We praise you Jesus. त्यानंतर मी पाहिले स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि स्वर्गात राजासन मांडलेले होते. त्या राजासनावर कुणी एक बसलेला होता. Jesus. राजासनावर बसलेला जो जिवंत आहे त्याचे ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करीतात. पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार आहे तो सर्व समर्थ परमेश्वर देव पवित्र आहे Hallelujah. असे ते रात्रंदिवस म्हणतात. Jesus. ते कधीच थांबत नाही. Worship you, Jesus. आज आपणही स्वर्गातल्या येशूची आराधना करूया. लेट अस वर्शिप Jesus in the heaven. Lord Jesus. Heaven is a real place. Hallelujah. त्याच्यासमोर आपण नतमस्तक होऊया. Jesus. दिवस रात्र देवदूत त्याची आराधना करत आहेत, कधीच थांबत नाहीत. आपणही त्या राजासनावर बसलेल्या देवपित्याला, जिवंत येशूला आणि पवित्र आत्म्याला आराधना देऊया. Jesus. थँक यू जीसस. Oh, rabba, 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 rabba. रे Shikata, ra, 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 ra. Shoo, rabba, 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 rabba. वी वर्शिप यू प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो. स्वर्गातल्या येशू Oh, rabba, 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 rabba. पवित्र
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या बंधू भगिनींनो, आजच्या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण योहानकृत शुभवर्तमान याच्यातून वचन ऐकूया. अध्याय 12 ओवी 24 आणि पुढे. योहानकृत शुभवर्तमान 12:24. मी तुम्हाला कच्चेत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुक्ती येईल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझा सेवा करतो त्यांनी मला अनुसरावे. जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, या घटकेपासून माझं रक्षण कर. परंतु मी ह्याच्यासाठी या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आम्हाला तुझ्या नावाचा गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाले की मी ते सर्व गौरविलेले आहे आणि पुन्हाही गौरवीन. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या बंधू आणि भगिनींनो, त्या दिवशी एका फॅमिलीतून मला एक फोन आला. फादर, माझा पती व्हेंटिलेटरवरती आहे, सगळे डॉक्टर्स प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सगळे हैराण झालो आहोत, निराश झालेलो आहोत. फादर, मला माझा पती हवा आहे. आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. आमची छोटी छोटी 2 मुलं आहेत. फादर, प्रार्थना करा. त्या बाईच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत हे मला वाटायला लागलं. नकळत मलाही वाईट वाटलं. मी परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली, गुडघे टेकून प्रार्थना केली या कुटुंबासाठी, आणि परमेश्वराने त्याला आशा द्यावी अशासाठी प्रार्थना केली. माझ्या बंधू भगिनींनो, सध्या व्हॉट्सॲपवरती, फोनवरती तो व्हेंटिलेटरवरती आहे, ती व्हेंटिलेटरवरती आहे, तिकडे त्याचं निधन झालं, ते कुटुंब, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, अशा बातमी आपल्याकडे येत आहेत. आणि ह्यामध्ये आपण सर्व भांबावलेलो आहोत, घाबरलेलो आहोत, भीती आहे मनामध्ये. कोकणीमध्ये असं म्हटलं जातं, आज तुका फाले माका. आज आपण दुसऱ्या विषय बोलतो, उद्या ती पाळी माझ्यावर पण येऊ शकते. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, चर्चचा दृष्टिकोन कोणता आहे, बायबलची भूमिका कोणती आहे, हे आपण अभ्यासलं पाहिजे. एव्हा आपल्या सर्वांना ते माहीत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहेत, वेदना आहेत, क्लेश आहेत, यातना आहेत, अनेकाला अनुभव आहे. मरणाला वय लागत नाही. हेडेगरसारखा एक तत्व त्याने सांगतो, ॲज सून ॲज यू आर बॉर्न यू आर ओल्ड इनफ टू डाय. माणसाचा जन्म झाला की त्यावेळेस तो कधी मरू शकतो. मग काहींना 110 वर्ष, 112 वर्ष, काहींना 1 दिवस 2 दिवस, आपल्या सर्वांना ते माहीत आहे. पण हे जीवन जे आहे ते उभ्या आणि आडव्या रेषाने भरलेल्या दुःखाचं आहे. परंतु ह्यासाठी आपल्याला देवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. माझ्या बंधूंनी भगिनीवर गेत्सेमनी बागेमध्ये येशू प्रार्थना करत आहे, आणि तो परमेश्वर असल्यामुळे त्याला माहीत होतं माझं काय होणार आहे, देवाचा प्लॅन काय आहे. आणि गेत्सेमनी बागेमध्ये रक्ताचा घाम आला. हा रक्ताचा घाम कोणाला येतो? अंतःकरणामध्ये वेदना आहेत, अंतःकरणामध्ये दुःख आहे, त्याला तो क्रूस दिसत होता. अशा ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा तो दुःख अतीव झालं, तेव्हा येशूचं हे वचन आपल्याला लाभदायक ठरणार आहे. येशूने काय सांगितलं? माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तो तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे. आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, मत्तेय 26:39 हे बापा, माझ्या पित्या, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. येशूचे दुःख फक्त परुषी रोमी लोकांकडून नव्हते, तर ते स्वतःच्या प्रेषिताकडून होते. हे मोठं दुःख आहे. अनेक वेळेला आपल्याला असं होतं ना, बाहेरच्या लोकांनी त्रास दिला आपण समजू शकतो. कधी कधी आपल्या भावाकडून, बहिणीकडून, पतीकडून, पत्नीकडून, मुलाकडून
आपल्यावर अन्याय केला जातो, आपण दुःखी होतो, परंतु परमेश्वर जो आहे तो दयादान आहे, क्षमाशील आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराचा दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी पॅशन ऑफ जीसस हा चित्रपट पाहिला असेल. ज्यावेळेला मी जे पाहिलं त्यावेळेला मी भांबारून गेलो. मी थिओलॉजी केलेलं आहे, बायबलचा अभ्यास केलेला आहे, पण त्या दुःखामध्ये जे येशूसाठी केलं त्या ॲक्टरने, त्या आपण पाहिल्यानं भांबावून जातो. पण दुःख जे आहे ते तारणदायक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिक्रिया कोणती होती? जीवनामध्ये आपल्याला दुःख आलं, आपण पहिलं नाकारतो. मी कशाला? मी प्रार्थनेमध्ये आहे, मी देवळात जाते, मी देवधर्म पाळते. तो बघा कधी प्रार्थनेत जात नाही, तो बघा ती बघा कधी देवळात जात नाही, आणि त्यांच्या घरामध्ये सगळं भरभराटीत चाललेलं आहे, सुख समाधान आहे, आणि आम्ही धर्म पाळतो. पण येशूचा दृष्टिकोन कोणता आहे? तो दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. हे पित्या, तू माझा त्याग का केलेला आहे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि म्हणूनच परमेश्वर जो आहे ते येशूचा दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ती धर्मामध्ये दुःख आहेत, वेदना आहेत, हे आपण नाकारत नाही, हे आपण स्वीकारतो. हा पहिला मुद्दा आहे. येशूच्या दृष्टिकोनातून आपले जे दुःख वेदना आहेत ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणूनच स्वीकारणं म्हणजे ऑलरेडी हिलिंगला सुरुवात होते. येशूने सांगितलेलं आहे ना, तुम्हाला माझं शिष्य व्हायचं आहे, तुमचे वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे या. याचा अर्थ काय आहे? आपलं दुःख, आपल्या वेदना आपण घेतले पाहिजेत. ख्रिस्ती धर्मान बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, गुड फ्रायडे शिवाय पुनरुत्थान नाही. आपला धर्म गुड फ्रायडेला संपत नाही. आपला धर्म गुड फ्रायडेद्वारे पुनरुत्थानाकडे नेते. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेला आपण क्रूसाची वाट करतो त्यावेळेला काय म्हणतो? तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे जगाचे तारण झालेलं आहे. म्हणजे आपल्या सर्वांचं तारण त्या रक्ताद्वारे झालेलं आहे, त्या क्रूसाद्वारे झालेलं आहे, त्या काल्वरीद्वारे झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, जॉन पॉल द्वितीय, संत जॉन पॉल द्वितीय यांचं एक छोटंसं परिपत्रक आहे. त्याचं नाव आहे सॅल्वेफिक डोलारिस. याचा अर्थ की योहान शुभवर्तमान अध्याय 3:16 सांगितलेलं आहे, परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. योहान 3:16 आणि सॅल्वेफिक डोलारिसमध्ये असं सांगतात पोप जॉन पॉल, संत जॉन पॉल दुसरे, की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाला तारण आहे. देर इज सॅल्वेफिक मॅटर, ते आपल्या जीवनामध्ये तारण होणार आहे. म्हणजे आता जे आपण दुःख सहन करतो त्या दुःखाला एक तारण प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच एक शब्द त्यांनी वापरलेला इंग्रजीमध्ये, रिडेम्प्टिव्ह सफरिंग. रिडेम्प्टिव्ह सफरिंग याचा अर्थ असा आहे की माझ्या तारणासाठी मला दुःख सहन केलं पाहिजे. आणि खुद्द येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे. आपण इतिहास जर पाहिला तर आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख येऊन गेलेले आहेत. तुम्ही प्रत्येक संत घ्या, कोणताही संत घ्या, त्या संताने जीवनामध्ये दुःख वेदना सहन केलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये दुःख येतील, वेदना येतील, त्या दुःखाच्या वेदनेच्या वेळेला आपण स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या बंधूंनी भगिनींनो, संत पौल कलेसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 1:24 तुम्हासाठी जी माझे दुःखे त्यामध्ये मी आनंद मानतो, ख्रिस्ताने क्लेशातले जे उरले आहे ती मी भरून काढणार आहे. ऐकलं काय? ख्रिस्ताच्या दुःखामध्ये जे उरलं आहे, राहिलं आहे, ते माझ्या दुःखाद्वारे, माझ्या जीवनाद्वारे इतरांना त्याचा फायदा होणार आहे. आणि मग माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्ती दृष्टिकोन दुःखाकडे बघितला पाहिजे फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ क्राइस्ट. येशूच्या दुःखाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आपल्याला समजेल. मला आठवतं, एका पॅरिसमध्ये मी होतो. 1 जानेवारीचा दिवस होता. रात्रीची मोठी मिसा केली आणि मिसा केल्यानंतर एक छोटीशी 6-7 वर्षाची सुंदर मुलगी आली. तिने मला हॅपी न्यू इयर केलं आणि तिचे केस एवढं सुंदर आणि लांब होते. मी तिला चेष्टेने म्हणालो, पोरी,
हे केस जुने झाले ना, तू मला दे. किती सुंदर केस आहेत. तर तिच्याबरोबर तिची मम्मी होती, आई होती. आईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तर मला वाटलं माझं काय तर चुकलं आहे का. पहिल्याच दिवशी मी तिला लांब केस सांगितलं, जुने झालं मला द्यायला सांगितलं. तर ती मम्मी मला बाजूला घेऊन सांगते, फादर ह्या पोरीला ब्लड कॅन्सर आहे आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे 3 महिन्यामध्ये ती मरणार. मला बेचैन वाटलं. मी त्या पोरीसाठी त्या पॅरिशमध्ये पैसे गोळा केले, वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाची इच्छा वेगळी होती. ती 6-6.25 वर्ष असताना मरण पावली. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, विक्टर फ्रँकल यांचं देर इज मीनिंग इन लाईफ अँड सफरिंग हे पुस्तक आहे छोटंसं. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाला अर्थ आहे, आपण स्वीकारलं पाहिजे. जॉन पॉवेल यांचं पण एक पुस्तक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ख्रिश्चन पर्स्पेक्टिव्ह ऑफ सफरिंग, येशूच्या दृष्टिकोनातून, बायबलच्या दृष्टिकोनातून आपण घेतलं पाहिजे. आज आपल्या कुटुंबामध्ये जे कोरोना व्हायरसमुळे जे चालू आहे, काही हतबल झालेलं आहेत. परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे, काही ठिकाणी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमुळे अनेक लोकांनी पवित्र आत्म्याद्वारे ताकद मिळवलेली आहे. अनेक लोकांनी श्रद्धाद्वारे त्यावर दुःखावरती विजय मिळवलेला आहे. आपलं योवाचं माहीत आहे ना, देवाने दिलं देवाने नेलं, त्याचं नाव धन्य असो. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, डॉक्टर विक्टर फ्रँकल सांगतात की जीवनामध्ये दुःख आहे, वेदना आहेत, त्यालाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणून तुमच्यापैकी ज्या आज महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जे आजारी आहेत, ज्यांचे पती गेलेले आहेत, पत्नी गेलेले आहेत, ऐन तारुण्यामध्ये पोरं मरण पावलेले आहेत, आपण ऐकलेलं आहे. आज फर्स्ट फ्रायडे दिवशी मी तुम्हा सर्वांसाठी हिलिंग प्रेयर करणार आहे. आता होता कशाचं निराश, होता कशाचं निराश, शेवटी विजय आपुलाचं. हा दृष्टिकोन जर ठेवला तर आपल्याला तारणदायक कृपा मिळणार आहे. तुम्हाला आठवतं का, एंतेरच्या वेळी फादर घरी येतात तेव्हा ती एक प्रार्थना असते. लक्ष देऊन तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला आठवण ना, तर मी सांगतो तुम्हाला कोणती प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये असं आहे, जशी सोन्याची परीक्षा अग्नीत होते, तशी सदाचारी माणसाची परीक्षा दुःखात होते. हे लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा. होय माझ्या बंधू आणि भगिनीनो, अनेकांना वाटतं दुःख अन्यायकारी आहे. अनेकाला वाटतं मीच का, ती का नाही, तो का नाही. परंतु आपला दृष्टिकोन ख्रिश्चन आहे, दृष्टिकोन बायबलचा आहे, चर्चच्या शिकवणुकीनुसार आहे. तर गुड फ्रायडे नंतर ईस्टर आहे, ही आपली दैवी शक्ती आहे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, अनेक वेळेला जे सध्या चाललेलं आहे आपण हतबल होतो, परंतु पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे, या हिलिंगच्या प्रार्थनेद्वारे, या साक्रमेंटाद्वारे आपल्याला ताकद मिळणार, उभारी मिळणार. तुमचा पती मला असेल, तुमची पत्नी मरण पावली असेल, आई वडील मरण पावले असेल, भिवू नका. एशिया 43:1-5 काय सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या संगती आहे. तू माझ्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठेचा आहे, अतियोग्यतेचं आहे, हे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या वचनावर धीर ठेवून माझ्या बंधू आणि भगिनीनो, दुःख एक रहस्य आहे. म्हणून आपण दुःखाची रोजरी जेव्हा करतो ना, मंगळवारी काय सांगतो, दुःखाची रहस्य, द मिस्ट्रीज. मग येशूला झालेलं दुःख, पवित्र मरेला झालं दुःख, हे काय आहे, रहस्य आहे. ह्या रहस्यासाठी उत्तर नाही, या रहस्यासाठी प्रतिसाद नाही आहे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, उठूया, आपण सांगू येशूला की तू माझा तारणकर्ता आहेस, तू माझ्या जीवनाचा आधार आहेस, माझा विश्वास माझी ताकद आहे. आणि अनेक लोकांनी ते केलेलं आहे, प्रेयरमध्ये आलेले आहेत, या हिलिंगच्या प्रेयरमध्ये आलेले आहेत आणि त्यांना ताकद मिळालेली आहे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, भिवू नका. चला, देवाने दिलं, देवाने नेलं. थोडं दिवस दुःख मानलं पाहिजे, कारण आपल्या जवळची माणसं गेलेली आहेत, परंतु आयुष्यभर ते दुःख चघळीत राहायचं नाही आहे. हा एक ख्रिस्ती दृष्टिकोन नाही आहे. ख्रिस्ती दृष्टिकोन आहे स्वीकारायचं, उभं राहायचं. देवाने दिलं, देवाने नेलं, त्याचं नाव धन्य असो. म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, आता मी तुमच्यासाठी हिलिंग करणार आहे. जे दुःखी आहेत, जे आपल्या रूममध्ये बंद करून आहेत, अति वेदना आहेत, आय अंडरस्टँड.
तारुण्यामध्ये मुलं गेलेली आहेत, तारुण्यामध्ये पती गेलेला आहे, तारुण्यामध्ये पत्नी गेलेली आहे. हे दुःख आहे. परंतु ख्रिस्ती दृष्टिकोनात आपण पाहिलं तर आपल्याला ताकद आणि शक्ती मिळणार आहे. मी तुम्हा सर्वांसाठी, तुझ्यासाठी 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 या साक्रमेंतामध्ये प्रार्थना करणार आहे. आणि या येशूच्या ताकद आहे. इतर रविवार आहे, ख्रिस्ताचं शरीर रक्त म्हणजे पवित्र मिसाचं तो सण आहे. आपण नवीन रोजीस ॲड केले आहे ना, त्या नवीन रोजरीमध्ये शेवटचं रहस्य कोणतं आहे? प्रकाशाच्या रहस्यामध्ये ते आहे येशूने पवित्र मिसा बलीची स्थापना केली. आणि येशूचं शेवटचं जे आपल्याला ताकद दिलेली आहे त्या साक्रमेंतामध्ये आहे. ही ताकद आपल्या पवित्र साक्रमेंतामध्ये आहे. त्या ताकदीवर उभं राहूया. मी तुम्हासाठी प्रार्थना करत आहे. या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा आणि देवाच्या गौरवामध्ये सहभागी व्हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आता आपण साक्रमेंताचा आशीर्वाद करणार आहोत. सगळ्यांनी भक्तिभावाने त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. गॉड ब्लेस यू. माझ्या बंधू भगिनींनो, खुद्द येशू या ठिकाणी हजर आहे. आपल्याला नवजीवन देण्यासाठी आपण आनंदित आहात. आपण योहान 10:10 वाचतो, मी आलेलो आहे तुम्हाला आनंदित करण्यासाठी, जीवन देण्यासाठी आणि ते परिपूर्ण जीवन देण्यासाठी. म्हणून आनंदाच्या गायनामध्ये आपण उत्साहाने आनंदाने या येशू ख्रिस्ताचं स्वागत करूया. येशूला सांगूया, तूच माझं गुरु, तूच माझा प्रभू. या गायनाद्वारे प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, God. Glorify your name. Hallelujah. Hallelujah. Oh, Rabara Sara. Thank you, Jesus. Praise and glorify your name. Hallelujah. 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 धन्यवाद देवा आम्ही देतो तुला.
काळजी करत आहोत, हालेलुया तुझ्या हालेलुया आभार मानत हालेलुया आहोत. तुला उंचावे तुला धन्यवाद सांभाळ उंचावे करता थँक यू प्रभू जीसस परमेश्वर. प्रेज Thank you, लॉर्ड Lord. अँड Praise you, ग्लोरी Jesus. हालेलुया माझ्या बंधू भगिनीनो सर्व संतगण सर्व देवदूत महादेवदूत परमेश्वरासमोर काय करतात अनेक संत आहेत अनेक रक्तसाक्षी आहेत परमेश्वराच्या सानिध्यात ते आराधना करतात परमेश्वराच्या सानिध्यात ते हालेलुया बोलतात परमेश्वराच्या सानिध्यात सांगतात पवित्र 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 आणि म्हणून आपण त्या परमेश्वराच्या सानिध्यात आहोत माझे बंधू भगिनी तुमचं दुःख तुमच्या यातना तुमचं जे जे आहे ते या ठिकाणी आणूया तुमच्या पतीसाठी पत्नीसाठी मी प्रार्थना करत आहे या साक्रामेंटद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे अनेकाला हिलिंग मिळणार आहे म्हणून आपण आराधना करूया येशूला सांगूया तूच माझा गुरु तूच माझा प्रभू तुझ्या सर्व काही शक्य आहे माझी यातना माझे दुःख माझे वेदना प्रभू यासाठी मी तुला आराधना करत आहे प्रभू तू मार्ग आहेस तू जीवन आहेस आपण त्या साक्रामेंटची आराधना करून येशूला सांगूया तू आमच्यामध्ये Thank you, Lord. Praise you, Jesus. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन हम गाए होसना तू राजाओं का हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा हम गाए होसना तू राजाओं का हे राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा हे प्रभू तू आमच्यामध्ये हजर आहेस आम्हाला हिलिंग करत आहे अनेकाला तुझ्या आधाराची गरज आहे अनेकाला क्रूज उचलण्यासाठी तुझी शक्ती हवी आहे आम्ही तुझी आराधना करत आहोत हे प्रभू सर्व काही तुला अर्पण करण्यासाठी आमचं पाप आमचं दुःख आमचं वेदना आमची यातना आमच्या कुटुंबात जी माणसं मरण पावली आहे ते मी तुला अर्पण करीत आहोत प्रभू स्वर्गामध्ये त्यांचा स्वीकार कर अजूनही जे व्हेंटिलेटरवरती आहेत अजूनही जे ऑक्सिजनवरती आहेत ICU मध्ये आहेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत प्रभू आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचव प्रभू हे समर्पण आम्ही करत आहोत आमच्या संपूर्ण जीवनाचा आमच्या संपूर्ण आयुष्याचं समर्पण करत आहोत तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी प्रभू हे सर्व काही आम्ही तुला समर्पित करत आहोत आमचं पाप आमचे यातना आमचे दुःख आमचे वेदना प्रभू हे सर्व तुला आम्ही समर्पित करत आहोत आमचं स्वीकारून घे गुड फ्रायडे नंतर ईस्टर येतोय आमच्या मनामध्ये बिंबवून घे आमच्यामध्ये श्रद्धा निर्माण कर प्रभू तुला हे सर्व दुःख यातनं आम्ही तुला समर्पण करत आहोत तू आमचा स्वीकार कर आपण हात असे करूया ज्या ठिकाणी बसले आहेत खाटेत आहेत आपले हात असे करूया देवाला समर्पित करूया सर्व समर्पिन जीवन जीवन माझे समर्पिन मी सर्व
Oindara ira ira barakara salalala. Ondara ira ira hallelujah hallelujah. Oira barare sandara salalala. Hallelujah hallelujah hallelujah. Ongara ira kandara sarabara salalala. माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याचा अभिषेक आपण करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करत आहे, आपले दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवूया. जे धडधडणार हृदय आहे, स्तोत्र 139 मध्ये सांगितलेलं आहे, तुमचं हृदय, तुमचं जीवन तुमच्या आईच्या गर्भाशयापासून मी पारखलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. हे प्रभू, माझ्या जीवनातून हे हृदय जे धडधडत आहे त्या ठिकाणी तुझी हिलिंग दे. माझ्या शरीरामध्ये जे आजार आहेत ते आजार तू दूर कर. माझ्या कुटुंबात जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, जे अपंग आहेत, विकलांग आहेत, खाटेला खिळलेले आहेत, जे वयस्कर आहेत, प्रभू हा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पाठव. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषेक कर. ये पवित्र आत्म्या, जसं तो प्रेषितावर आणि पवित्र मरियेवरती आला, शिष्यावरती आला, तसं या क्षणाला तुझा पवित्र आम्हाला येऊ दे. आमचे दुःख यातना तू दूर करण्यासाठी जे जे आमच्या माणसं आजारी आहेत, स्त्रिया, पुरुष, मुलं, प्रभू त्यांना तुझा आशीर्वाद या क्षणात त्यांना अभिषेक कर. जीवनामध्ये पुन्हा उभारी करण्यासाठी प्रभू त्यांना शक्ती दे. हा जो आशीर्वाद इकडे मिळत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचव. प्रभू हे हृदय स्वच्छ कर, पवित्र कर, निष्कलंक कर. नैतिकदृष्ट्या जीवन जगण्यासाठी आम्हाला तुझ्या जीवनामध्ये अभिषेक कर. पवित्र आत्मा ये. कम होली स्पिरिट, इनफिल इन मी युअर पॉवर. प्रभू ह्या क्षणाला ये, तुझा आशीर्वाद दे, कृपा दे. थँक यू जीसस, प्रेज यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. ओर वर खरा संदर सखरला हालेलुया. कम होली स्पिरिट, पवित्र आत्मा ये, आम्हाला अभिषेक कर. पवित्र आत्मा पुन्हा एकदा ये, आम्हाला तुझ्या साक्रमेंटामध्ये, तुझ्या आशीर्वादामध्ये प्रभू आशीर्वाद दे, तुझी कृपा दे. थँक यू जीसस, प्रेज यू लॉर्ड. हो रा 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 वर खरा संदर सरल हालेलुया. Hallelujah, hallelujah, hallelujah. Praise and glorify your name. Hallelujah. वसईनी भारतासाठी प्रार्थना. आपण सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे येवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे, सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून द्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या कामकऱ्यांना पाठवून दे, आणि त्यांना तुझ्यावर भरवसा ठेवून
तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तनाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच करा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र ज्याला तू पाठवले त्या सर्वांनी ओळखावे. तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगाने जिवंत राहतो आणि राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामींनी भारताच्या साह्याने आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती संत कर. फ्रान्सिस झेवियर, संत गोन्सालो गार्सिया आम्हासाठी विनंती कर. आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती कर. बाळीशीच्या संत तेरेसा धर्मप्रसादाच्या साह्याने आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण विनतव उपासनाई अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे हो गुण गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्व शक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु आमुचा. उभयापासूनिया प्रसवेचो तो शुद्धात्मा ईश आमुचा. मंगल भावे समुदयाला करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गांतून भाकर तू त्यांना दिली, ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आजच्या कार्यक्रम संस्कारात आपले दुःख आणि मरण याच्या आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर रक्त याच्या पुत्राचा आदर करावा आणि तुझ्या तारंदय कृपे सल्ला द्यावा असे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगाने युग जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देवानी खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मर्या थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र निष्कलंक गर्भसमूह धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्ग नयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता ईचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसे तिचा अतिपवित्र पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतावर संता करवी धन्य असो. देव आपल्या दूतावर संता करवी धन्य असो.
श्रीशु भगवान त्याचा करूया जय जयकार. श्रीशु भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्रीशु भगवान त्याचा करूया जय जयकार. श्रीशु भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय यीशु है सच गढ़िया, हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच गढ़िया, हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी में हमको ले चलता है. जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. वादी पहाड़ी में हमको ले चलता है. जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. यीशु है सच गढ़िया, हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच गढ़िया, हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. हरी चराइयों में हमें चराता है. हरी चराइयों में हमें चराता